एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. चिमुकली शेवटचा श्वास घेत होती, मात्र आई वडिलांना काहीही करता आलं नाही. इतका दुर्दैवी हा प्रसंग. कोणत्याही आई वडिलांना आपलं लेकरू लहानाचं मोठं होताना बघण्याचा आनंद हा वेगळाच असतो. मात्र काही वेळा नियती असे काही खेळ खेळून जाते की संपूर्ण कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळतो. अशीच एक घटना मैथिली सोबत घडली. अतिशय मनाला चटका लावणारी ही घटना आहे आणि अशी वेळ कोणत्याच आई वडिलांवरती येऊ नये हीच अपेक्षा नेटकरी देखील करत आहेत. संपूर्ण बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर दानोळी तालुका शिरोळ येथील मैथिली संतोष चंदोबा वय 6 या बालिकेचा डेंग्यू सदृश्य आजारानं मृत्यू झाला. या घटनेमुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली आहे. नेचकर गल्लीच्या परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराची साथ असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मैथिलीला गेल्या 4 दिवसांपासून ताप आला होता. गावातील खासगी डॉक्टरांकडे उपचार सुरू होते, पण ताप कमी न आल्यानं सोमवारी सकाळी तिला सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारांना प्रतिसाद देत नसल्यानं सोमवारी सकाळी तिला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे तिची तब्येत खालावली आणि मंगळवारी सकाळी 7च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी, चुलते, चुलती असा परिवार आहे. मैथिलीची लहान बहीण स्वरा ही सुद्धा डेंग्यू सदृश्य आजारानं सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल आहे, तर तिची चुलती जयसिंगपूर इथं रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते. तसंच डोळ्या देखत आपल्या लेकरानं शेवटचा श्वास घेतल्यानं आई वडिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता.